सिंहगड पुण्यापासून जवळच असलेला एक ऐतिहासिक आणि अभेद्य असा किल्ला. या गडाला जशी एक ऐतिहासिक बाजू आहे तशी एक दुसरी बाजूही आहे. दारूच्या बॉटल्या बिटल्या फोडून पोरं इथं पार्टी बिल्टी करतात. नाही, रात्री तर झालेला प्रकार आहे सगळा. रात्री ही बघा टाकीची अवस्था. बघताय कचरा अतिशय घाणेरड्याप्रमाणे कचऱ्याचं इथं आहे साठा या च्या बाजूमध्ये आज या गडाचं पिकनिक स्पॉट झालं आहे आणि याच कारणामुळे संपूर्ण गडावरती कचऱ्याचं साम्राज्य माजलंय. म्हणूनच आज मी आणि माझी टीम निघालो आहे याच सिंहगडाची स्वच्छता करण्यासाठी. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. सकाळी 7 वाजता आपल्या काळ्या घोड्याला किक मारून आम्ही सिंहगडाच्या दिशेने निघालो. वाटेत खडकवासला धरणाचा सुंदर नजारा बघत आम्ही पुढची वाट धरली. आज वातावरणही सुंदर झालं होतं. रस्त्यात एका ठिकाणी थांबून आम्ही मस्त एक चहा मारला. थोड्याच वेळात आम्ही सिंहगडाच्या पायथ्याशी येऊन पोचलो. आज पुण्याचं वातावरण पूर्ण ढगाळ झालं होतं. त्यात थंड वारा आणि सगळीकडे धुक्याचं साम्राज्य होतं. काही अंतर पार करताच आम्हाला धुक्यात गडप झालेला सिंहगड किल्ला दिसला. एका बाजूला मोहीम आणि दुसऱ्या बाजूला पाऊस पडण्याची भीती आमच्या सर्वांच्याच मनात होती. जर पाऊस पडला तर मोहीम करायची कशी या गडबडीतच आम्ही गडाच्या मुख्य पायथ्यापाशी येऊन पोचलो. आता आम्ही सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोचलेलो आहे आणि आमची सर्व टीम सज्ज आहे मोहिमेसाठी. आता बघू पुढे मोहिमेमध्ये नेमकं आपल्याला काय करायचं ते. महाराजांचं नाव घेत आता मोहीम सुरू करूयात लवकरच. आम्ही पुणे दरवाजा मार्गे निघालो आणि माझ्या सर्व टीम माझ्यासोबत. गाडी छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. पुणे दरवाजा मार्गे आम्ही मोहिमेच्या ठरलेल्या ठिकाणी येऊन पोचलो. ही बघा टाकीची अवस्था. टाकी 15 वर्ष झाले का नाही? मग होय. कोणती साफसफाई करते कोण दिवस आपण आम्हाला तर आम्हाला हे टॉल दिलेले बरोबर. पहिलं वरती होतं आम्ही. बरंच अतिक्रमण पण काढले ना गडावरती आता. आता हे दारूच्या बॉटल्या बिटल्या फोडून पोरं इथं पार्टी बिल्टी करतात. दादा 15 वर्ष टाकी कोणी साफ नाही केली. रात्री बंद असतं रात्री पण चालू असतं. नाही, रात्री तर झालेला प्रकार आहे सगळा. रात्री बंद असतं का दुसरी टाकी. टाक्यांची अशी अवस्था बघून खरंच वाईट वाटलं. त्यामुळे आम्ही चर्चा करून असं ठरवलं की 2 टाक्या स्वच्छ करायच्या. त्यातली एक पूर्ण स्वच्छ करायची आणि गाळही काढायचा. तर दुसऱ्या टाकीत वरती साठलेला कचरा आम्हाला जितका शक्य होईल तेवढा बाहेर काढायचा. त्यामुळे आम्ही सर्व साहित्य तयार करून लगेच कामाला लागलो. चला तर शाबास. बुटा उडी मारतो डायरेक्ट मारीन पण ते पायाला दणका बस. बुट घाला ना. बुट घालून उतरा सर, खाली का जाऊन काढा. हा बघा चित्ता. असं कर. बुलंद धुरंदर वाघ चित्ता. शाबास, क्या बात है. लाईट नसल्या कारणाने आम्हाला टाकीत साठलेलं पाणी बाटल्यांना दोरी लावून काढावं लागणार होतं. मेमरी पार हे ते द्या ना. संवर्धन एकदम ओके चालू आहे. थांबा. हा तुम्ही बोला आता काय नाही, संवर्धनाचं काम एकदम जोरात चालू आहे. नाही. आता just सुरुवात आहे. या बात. बेडकं भेटलेली. 5-6 बेडकं भेटली आहे आणि सिंह चित्ता उतरले आहेत पाण्यामध्ये. काय नाही
तिथं पाणी मारतो सर नको मारतोस ना. एका बाजूला मोहीम जोशात सुरू होती तर दुसऱ्या बाजूला पोरांची गडावरतीच जेवण बनवायची तयारी सुरू होती. फोटो क्वालिटी आले ना माझ्या कार्यकर्ता आमचा फोटो क्वालिटी आले माझ्या. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a crazy love, moving through me like a wildfire, like a wildfire. सोबत आता अभिषेक सर मोहीम तुमच्यासाठी नेमकी काय थोडक्यात माहिती द्या. सर्वप्रथम नमस्कार, जय शिवराय, जय श्रीराम. माझं नाव अभिषेक नवले, गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, गडकिल्ल्यांचा सेवक. गडकिल्ल्यांची मोहीम आणि मोहीम म्हणजे काय म्हणावं म्हटल्यावर तर एक सुख आणि ह्या ज्या येणाऱ्या पिढीला दाखवायला काय राहावं, त्याला टिकून ठेवावा आपला इतिहास. जसं की आपले जे हे गडकिल्ले आहेत हे सगळे टिकून राहावे हे दाखवायचं आहे आपल्याला येणाऱ्या पिढीला. तर त्याच्यासाठी आपण जी लावतो मोहीम, त्याला आपण मोहीम असं नाव देतो की मोहीम घ्यायची आणि गडकिल्ले स्वच्छ करायचे. तर तसंच असं कार्य करता आज दुर्ग कोंढाणा येथे आम्ही मोहिमेसाठी आलो होतो. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानची अशी भली मोठी टीम आपण कार्य करत इथे आली आहे, टाका साफ करण्यासाठी आली आहे. तर तुम्ही पाहिलंच कशा प्रकारे आपली कामं चालू आहे. तर माझं तुम्हा सर्वांना एक छोटंसं असं आव्हान आहे की गडकिल्ल्यांवर तुम्ही येता या. गडकिल्ले आपलेच आहेत, महाराज का आमच्या दोघांचे एकट्याचे नाही आहे किंवा आमच्या घराचे वैयक्तिक असं मेंबर असे नाही आहेत. महाराज सर्वांचे आहेत, सर्वांचेच आहेत. मग तुम्ही जसं महाराजांच्या गडकिल्ल्यांवर येता तर गडकिल्ल्यांवर आल्यावर स्वच्छता राखा, हा सर्वात पहिले नियम ठेवा. गडकिल्ल्यांवर जसं की जेवढं आता तुम्ही बघताय कचरा अतिशय घाणेरड्याप्रमाणे कचऱ्याचं इथं आहे साठा या गडावर. सिंहगडावर असा भरपूर असा कचरा आहे, तर तो स्वच्छ करायचा. जसं की आपण म्हणतो की आपण आपली पाण्याची बॉटल भरणं घरातनं घेऊन येतो भरलेली पाण्याची बॉटल, फक्त ती रिकामी झाल्यावर आपण इथे फेकून देतो. तर तसं काही कृत्य करू नका. परत आपली कचऱ्याची बॉटल आपलं पाणी आपलं सगळं घेऊन जावा कचरा खाली आणि जसं आहे तसं संवर्धनासाठी लोकांना मदत करत झाला. जय शिवराय, धन्यवाद. अखेर काही तासांच्या कडक परिश्रमानंतर टाकी पूर्णपणे स्वच्छ झाली आणि त्यानंतर या पोरांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच होता. गडकिल्ले संवर्धन, गडकिल्ले संवर्धन, जय श्रीराम. नमः पार्वती पते. हर हर महादेव, महादेव. एका बाजूला मोहीम सुरूच होती तर दुसऱ्या बाजूला मी आणि अभिषेक दादा देव टाक्याकडे पिण्याचं पाणी आणण्याच्या मोहिमेकडे निघालो. अमृतेश्वर मंदिराच्या बाहेर या तोफांचं आम्हाला दर्शन झालं. वाटेत आम्हाला बऱ्याच ठिकाणी कचरा दिसून आला. त्यातला काही कचरा आम्ही आमच्याकडे जमा केला तर काही कचरा तिथेच असलेल्या पेट्यांमध्ये टाकला. खरं तर सिंहगड किल्ल्यावरती बऱ्याच ठिकाणी कचऱ्याच्या पेट्या आहेत, पण तरी सुद्धा लोक आजूबाजूला कचरा का टाकतात याचा प्रश्न मला खरंच पडला होता. परत जेव्हा मी तिथे येऊन पोचलो तेव्हा मला असं कळालं की जेवण बनवताना एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. तो असा की आम्ही आणलेलं सोबतचं भांडं हे जेवण बनवण्यासाठी पुरेसं नव्हतं. आता नेमकं करायचं काय हा प्रश्न पडायच्या आतच तिथे असलेल्या माऊलींनी आमची मदत केली. त्यांनी त्यांच्याकडचा टोप आम्हाला आणून दिला आणि त्याचबरोबर संपूर्ण जेवण बनवण्याची जबाबदारी त्यांनी त्यांच्या खांद्यावरती घेतली. खरंच हे पाहून खूप समाधान वाटलं. आज जेवणामध्ये मसाले भाताचा बेत होता, त्यामुळे जेवण तयार होईपर्यंत मी माझ्या सर्व सवंगड्यांसोबत थोड्या वेळ तिथेच गप्पा मारत बसलो. पहिली टाकी स्वच्छ झाली की लगेचच पोरांनी दुसरी टाकी स्वच्छ करायला घेतली, ज्यामध्ये पोरांनी वरती साठलेला कचरा शक्य होईल तसा काढायला सुरुवात केली. खरंच या पोरांचा उत्साह, मोहिमेप्रती असलेली चित्त आणि धडपड बघून समाधान वाटलं. या शिवकार्यासाठी ही पोरं खरंच एक प्रेरणा आहेत.
सर्व मोहीम आटपल्यानंतर आम्ही जेवायला बसणारच तेवढ्यात आम्हाला असं कळालं की सिंहगडच्या वरच्या बाजूला प्रचंड प्लास्टिकचा कचरा साचलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही जेवण सोडून लगेच आमची मोहीम त्या बाजूला वळवली. तिथे गेल्यानंतर आम्हाला दिसलं की सगळीकडे कचराच पसरलेला आहे. आणि एका पाण्याच्या टाक्यासारख्या ठिकाणी सगळा कचरा आणून टाकल्यासारखंही आम्हाला लक्षात आलं. त्याच्यामुळे आम्ही लगेचच तिथला गाळ कचरा जे काही दिसेल ते सर्व स्वच्छ करायला सुरुवात केली. अखेर काही तासांच्या कडक परिश्रमानंतर जागा पूर्णपणे स्वच्छ झाली आणि त्यानंतर आमच्या पोरांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही बघण्यासारखाच होता. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. हर हर महादेव. आयुष्याचा एकच प्राण गड किल्ले संवर्धन. अरे आयुष्याचा एकच प्राण गड किल्ले संवर्धन. आयुष्याचा एकच प्राण गड किल्ले संवर्धन. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. मोहीम आता थोडक्यात झाल्यात जमा आहे. आता आम्हाला जेवायचं आहे. पोरांनी भात बनवलाय, बघू आता कसं झालंय ते. दुसऱ्या बाजूला आमच्या पोरांनी जेवण बनवण्याची मोहीम फत्ते केली. काम करून प्रचंड भूक लागली होती, त्यामुळे आम्ही सगळे एकत्र मांडीला मांडी लावून जेवायला बसलो. जेवणाला तर चव होतीच, पण खरी चव होती ती सोबत बसलेल्या माणसांमुळे. जेवण झाल्यानंतर आम्ही लगेचच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी दर्शनासाठी निघालो. देशद्रोही तुके कुत्ते मारो निघाला पडते. देवदास पावती पट्टे यदती संशयो नाही. देव मस्तकी धरावा अवघात कल्लोळ करावा. मृत घडवावा की घडवावा धर्म संस्थापनेसाठी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप. शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे. शिवरायांची सलगी देणे कैसी असे. सकल सुखांचा केला त्याग मनोनी साधचे तो योग. राज्य साधनांची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष. तरीच म्हणवावे पुरुष याहुनी आता विशेष काय गावे. शिवरायांसी आठवावे जीवित तृणोत मानावे. यलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. निश्चयाचा महामेरू बौद्ध जनांसी आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. गो माता की जय. अखेर मोहीम यशस्वीरित्या पार पडली. प्रत्येक मोहीम मनाला एक वेगळं समाधान, शांतता आणि नवी ऊर्जा देऊन जाते. ही फक्त स्वच्छता मोहीम नव्हती, ही मोहीम होती एकमेकांच्या साथीची, विश्वासाची आणि सहकार्याची. ही मोहीम होती खांद्याला खांदा लावून एकाच ध्येयाने प्रेरित होऊन आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची. आज केलेली ही छोटीशी सेवा म्हणजे आपल्या इतिहासाप्रती, संस्कृतीप्रती आणि पुढच्या पिढ्यांप्रती असलेली आपली कृतज्ञता आहे. कारण गडकिल्ले हे केवळ दगडमातीचे बांधकाम नाहीत, ते आपल्या स्वाभिमानाचे, शौर्याचे आणि अस्मितेचे जिवंत प्रतीक आहेत. तर चला गडकिल्ले स्वच्छ ठेवूया,
त्यांचा वारसा जपूया आणि आपल्या महाराजांचा इतिहास आपल्या पुढच्या पिढीपर्यंत अभिमानाने पोहोचूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. काय जीवाच्या जीव लगांनो, कशी केली मोहीम? यायलाच लागते हॉटेल भाग्यश्री. नाही तर मला सांगा, संवर्धन यायलाच लागतंय गड किल्ले संवर्धन. करतो का? कुठल्या गडावर आलोय? काय केलंय? कुठले टाके साफ केलेत? या इकडे. कुठं 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 दाखवताय? असं असं फिरू का कसं फिरू? असं असं क्वालिटी आणि क्वालिटी एक नंबर असते. हे बघा याला माझ्या टाकी साफ कोणते बघायची लाईन बोलते लाईन येव अशी व्यवस्थित क्लीन केली तुम्ही? एकदा बोललो करायचे की करायचे भाईने बोला बापू दिखताय तो दिखताय. ओके. जरा टॅमॅटो खावा सगळ्यांनी. लाईन इज ऑलवेज लाईन. कोणी लाईन? हा का? लाईन इज ऑलवेज लाईन. लायन लायन लायनच्या नावाची जय घोषणा उद्या. नाही नाही लायनच्या नावाने सांग. लायनच्या नावाने सांग. हे बघा या निष्ठावंत कार्यकर्ते काय म्हणताय दादा? सामान घ्यायचं आणि पुढच्या टाकीत जायचं. हे यालाच म्हणते का चालतंय डन. तर हीच गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानची निष्ठेची, लाडाची, प्रेमाची तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद. अरे उलट फुलट झाला अक्का. अशी टीम आहे. तर आयुष्याचा एकच प्रण, आयुष्याचा एकच प्रण, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम.